dear students, in the last lecture we have completed the conductivity K of the solution and molar conductance or molar conductivity. Both the points we have completed. Now today we are going to study a very important point of this chapter, electrochemistry. This is the electrolysis. Okay, this is the electrolysis. But before to start the electrolysis, we will study the types of the electrochemical cell. Types of electrochemical cell. Electrochemical cell. इलेक्ट्रोकेमिकल सेलचे टाइप काय आहेत? आता हे लक्षात ठेवा, इलेक्ट्रोकेमिकल सेल हे आपल्याकडे दोन प्रकारचे असतात. देयर आर टू टाइप्स ऑफ द इलेक्ट्रोकेमिकल सेल. नंबर 1, इलेक्ट्रोलिटिक सेल. इलेक्ट्रोकेमिकल cells are of two types. Number 1, electrolytic cell, and second, Holtec cell. These are the two types of the electrochemical cell. इलेक्ट्रोकेमिकल सेल आपल्याकडे दोन प्रकारचे आहेत. नंबर 1, इलेक्ट्रोलिटिक सेल अँड सेकंड होल्टेक सेल. ठीक, वन बाय वन आपण दोन्ही सेलचं इंट्रोडक्शन आपण पाहणार आहोत. तर पहिली हेडलाईन द्या तुम्ही, इलेक्ट्रोलिटिक सेल. इलेक्ट्रोलिटिक सेल. इलेक्ट्रोलिटिक सेल. ओके, इलेक्ट्रोलिटिक सेल. Electrolytic cell converts electrical energy into the chemical energy. ही घटना खूप महत्वाची आहे. इलेक्ट्रोलिटिक सेलचं काम काय? टू कन्वर्ट्स इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू द केमिकल एनर्जी. म्हणजे आपण इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोव्हाइड करणार आणि त्या सेलमध्ये जे केमिकल टाकलेले असतील त्या केमिकल्समध्ये केमिकल रिएक्शन्स परफॉर्म करणार. डबल पहा, आपण इलेक्ट्रिकल एनर्जी सप्लाय करणार, म्हणजे एमएससीबी कोण आलेली आपल्याला, आणि त्या इलेक्ट्रिकल एनर्जीच्या मदतीने आपण काय करणार? केमिकल रिएक्शन्स परफॉर्म करणार. म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू केमिकल एनर्जी. ओके, पॉइंट नंबर 1. सेकंड इंपॉर्टंट थिंग इज दैट here non-spontaneous redox reaction will take place. Non-spontaneous redox reaction will take place. Spontaneous नसतात, non-spontaneous. So in the electrolytic cell, electrical energy is converted into the chemical energy. It involves, म्हणजे electrolytic cell involves the non-spontaneous redox reaction. म्हणजे ज्या redox reaction आहेत या spontaneous नसतात, या non-spontaneous असतात. Non-spontaneous म्हणजे काय? त्या आपोआप घडत नाहीत, त्यांना आपल्याला घडवून आणावं लागतं आणि त्यासाठीच आपण इलेक्ट्रिकल एनर्जी देतो. म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी कशासाठी सप्लाय केली जाते? तर या रिडॉक्स रिएक्शन आपल्याला परफॉर्म करण्यासाठी. कशासाठी? रिडॉक्स रिएक्शन्स परफॉर्म करण्यासाठी. रिडॉक्स रिएक्शन घडून यावेत म्हणून आपण इलेक्ट्रिकल एनर्जी सप्लाय करतो. वी सप्लाय द इलेक्ट्रिकल एनर्जी अँड परफॉर्म द रिडॉक्स रिएक्शन्स. रिडॉक्स रिएक्शन्स मीन्स वेअर ऑक्सिडेशन अँड रिडक्शन रिएक्शन टेक प्लेस सायमल्टेनियसली. ठीक आहे. तर इलेक्ट्रोलिटिक सेल कन्वर्ट्स इलेक्ट्रिकल एनर्जी इनटू द केमिकल एनर्जी. पॉइंट नंबर 2, इट इन्व्हॉल्व्स द नॉन स्पॉन्टॅनियस रिडॉक्स रिएक्शन. याच्यामध्ये नॉन स्पॉन्टॅनियस रिडॉक्स रिएक्शन असते. नेक्स्ट थिंग, इन दिस सेल एनोड इज पॉझिटिव्ह. एनोड हा पॉझिटिव्ह आहे अँड कॅथोड इज निगेटिव्ह. ही जी सेल आहे इलेक्ट्रोलिटिक सेल, यामध्ये एनोड हा पॉझिटिव्ह आहे आणि कॅथोड हा निगेटिव्ह आहे. बरोबर आहे. दिस सेल कंझ्युम्स द इलेक्ट्रिकल एनर्जी. या सेलचं महत्वाचं फंक्शन आहे, लक्षात ठेवा. इट सेल कंझ्युम्स द इलेक्ट्रिकल एनर्जी. जी इलेक्ट्रिकल एनर्जी आहे या इलेक्ट्रिकल एनर्जीचं कंजम्पशन करते. कंझ्युम्स, इट कंझ्युम्स द इलेक्ट्रिकल एनर्जी.
इलेक्ट्रिकल एनर्जी. इलेक्ट्रिकल एनर्जीचं कंजम्पशन करण्याचं काम ही इलेक्ट्रोलिटिक सेल करते, लक्षात ठेवा. इलेक्ट्रोलिटिक सेल कंझ्युम्स म्हणजे काय? गेन्स, ऍक्सेप्ट्स, भक्षण करणे, स्वीकारणे, गिळंकृत करणे, कंझ्युम्स. ठीक आहे. तर इलेक्ट्रोलिटिक सेल कन्वर्ट्स इलेक्ट्रिकल एनर्जी इनटू द केमिकल एनर्जी. It involves non-spontaneous redox reaction, means without electrical energy the reaction will not take place. These are not spontaneous. आपोआप घडणाऱ्या नसतात ह्या. म्हणजे या सगळ्या रिॲक्शनचा डेल्टा जी जो असेल, हा डेल्टा जी हा पॉझिटिव्ह असेल, लक्षात ठेवा. नॉन स्पॉन्टेनियस आहे ना, मग डेल्टा जी पॉझिटिव्ह असेल यांचा. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या सेलसाठी ॲनोड हा पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड आहे, कॅथोड हा निगेटिव्ह इलेक्ट्रोड आहे. इलेक्ट्रोलिटिक सेल कंझ्युम्स द इलेक्ट्रिकल एनर्जी. जे इलेक्ट्रोलिटिक सेल असते ही इलेक्ट्रिकल एनर्जीचं खास करून कंझम्पशन करते. काय करते? कंझम्पशन करते, विसरू नका. ठीक आहे. आता पॉइंट नंबर सेकंड, दुसरा पॉइंट. एक्झाम्पल्स काय बाबा इलेक्ट्रिकल एनर्जी इलेक्ट्रोलिटिक सेलचे? अनेक एक्झाम्पल्स आहेत. Wherever you carry out the electrolysis, there we use the electrolytic cell. That is a cell used for electroplating. एखाद्या आर्टिकलवर जर इलेक्ट्रोप्लेटिंग करायचं असेल आपल्याला तर इलेक्ट्रोलिटिक सेलची मदत घेतली जाते. फॉर एक्झाम्पल एखाद्या वस्तूवरती आपल्याला जर मुलामा द्यायचा असेल, धातूची लेअर द्यायची असेल, सिल्वरची लेअर द्यायची म्हणजे सिल्वरी बनवायची आहे त्याला, किंवा कॉपरची लेअर लेअर द्यायची म्हणजे रेड कलर द्यायचा त्याला, तर या केसमध्ये सर्रास या इलेक्ट्रोलिटिक सेल वापरल्या जातात. आपण जर समजा ज्वेलरीकडे जर गेलो आणि त्याला जर समजा ऑर्नामेंट दाखवला, जुना दागिना जर दाखवला, तर हा दागिना खूप टार्निश झाला आहे असं म्हणतो आपण त्याला. टार्निश म्हणजे काळवंडलेला आहे, थोडासा काळा झालेला आहे. मग तो काय करतो? 5 मिनिटं द्या म्हणतो, तो आर्टिकल काढतो, तो आर्टिकल घेऊन इथे ठिकाणी तो टेक्निशियनकडे देतो. तो टेक्निशियन काय करतो? त्या आर्टिकलला घेतो आणि त्याचं इलेक्ट्रोलिसिस करतो आणि त्याच्यावरती सिल्वरचा तर नाही देत तो, पण कॉपरचं इलेक्ट्रोप्लेटिंग करतो. कॉपरचं इलेक्ट्रोप्लेटिंग करतो की परत इथे तो चकाकतो. सिल्वरचा ऑर्नामेंट असला, नाही पैंजण वगैरे असले, खूप दिवस झाल्याच्या नंतर, वर्ष 6 महिन्याच्या नंतर काय होतं? तेही ब्लॅकिश होतात. आणि मग या केसमध्ये काय केलं जातं? आपण ज्वेलरीकडे जातो आणि त्याला म्हणतो याला थोडं चमकून द्या. चमकून द्या म्हणजे काय? त्याला चकाकी द्या, त्याला इत्यादी शाईन द्या. तर शाईन देण्यासाठी तो काय करतो? हेच प्रोसेस करतो. सिल्वरचं इलेक्ट्रोप्लेटिंग करतो, इलेक्ट्रोलिटिक सेलची मदत घेतो आणि ऑटोमॅटिक तो चमकायला लागतो. तर थोडक्यात सांगायचं झालं तर ज्या ठिकाणी इलेक्ट्रोप्लेटिंग आहे त्या ठिकाणी हे इत्यादी इलेक्ट्रोलिटिक सेलचा यूज होतो. तर इलेक्ट्रोलिटिक सेलचे पॉईंट सांगितले तुम्हाला मी. कोणकोणते पॉईंट सांगितले इलेक्ट्रोलिटिक सेलचे सांगा? इन द इलेक्ट्रोलिटिक सेल electrical energy is converted into the chemical energy. It involves non-spontaneous redox reactions. In this cell, electrolytic cell, anode is positive and cathode is negative. And this cell consumes the electrical energy. ही गोष्ट तर काही झाकून नाहीये, काही इथे खूप मोठं रॉकेट सायन्स नाहीये की ऑक्सिडेशन नेहमी ॲनोडवर घडत असतं. ऑक्सिडेशन ऑलवेज टेक्स प्लेस ॲट द ॲनोड and reduction always takes place at the cathode. याला काय रॉकेट सायन्स लागत नाही, आपण समजून घ्यायचं फक्त एओ आणि सीआर. मग कोणतीही सेल असू द्या, इलेक्ट्रोलिटिक सेलमध्ये सुद्धा ॲनोडवर ऑक्सिडेशन होतं आणि कॅथोडवरच रिडक्शन होतं. समजलं? त्यात काही बदल नाही. जे पहिल्यापासून 11th स्टँडर्ड पासून आपण बोलत आलेलो तेच इथे मी तुम्हाला रिपीट करणार आहे. कशामुळे काय ते आपल्याला रिॲक्शन सहित समजून घ्यायचंय. बघू आपण. ठीक आहे. तर इन द इलेक्ट्रोलिटिक सेल anode carries oxidation and cathode carries the reduction. Clear? परंतु ॲनोडवर चार्ज हा पॉझिटिव्ह असतो आणि कॅथोडवर चार्ज मात्र निगेटिव्ह असतो, लक्षात ठेवा. आपल्याकडे जे ऑक्सिजन लागतो हॉस्पिटल्समध्ये वगैरे, जो ऑक्सिजन असतो तो ऑक्सिजन हायड्रोजन जनरेशनसाठी सुद्धा इलेक्ट्रोलिसिसच परफॉर्म करतात, हे लक्षात ठेवा. सो इलेक्ट्रोलिसिस इज परफॉर्म इन द इलेक्ट्रोप्लेटिंग ऑफ द आर्टिकल्स. पॉइंट नंबर सेकंड application to generate the hydrogen and oxygen gas. हायड्रोजन गॅस, ऑक्सिजन गॅस यांचं जनरेशन करण्यासाठी सुद्धा इथे ठिकाणी याचा वापर केला जातो. किंवा वेगळ्या प्रकारच्या प्युरिफिकेशन मेथडमध्ये सुद्धा इलेक्ट्रोलिटिक सेल यूजमध्ये आणली जाते.
बघू आपण. तरी पहिल्या प्रकारची सेल तुम्हाला सांगितली मी. कोणती सेल आहे ही? इलेक्ट्रोलिटिक सेल. ओके, नाउ नेक्स्ट होल्टेक सेल. होल्टेक सेल किंवा त्याला दुसरं नाव आहे गॅल्व्हॅनिक सेल. गॅल्व्हॅनिक सेल, VANIC, गॅल्व्हॅनिक सेल. गॅल्व्हॅनिक सेल, ठीक आहे. व्होल्टेक सेल और गॅल्व्हॅनिक सेल. नाउ व्हॉट इज दिस व्होल्टेक सेल और गॅल्व्हॅनिक सेल? पहिली गोष्ट आपण लक्षात ठेवायची, पाठीमागची जी सेल होती ती इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्जन केमिकल एनर्जीमध्ये करत होती, पण व्होल्टेक सेल अलग आहे. इट कन्वर्ट्स द केमिकल एनर्जी इनटू द इलेक्ट्रिकल एनर्जी. केमिकल एनर्जीचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करण्याचं काम ही व्होल्टेक सेल करते. म्हणजे केमिकल रिॲक्शन्स द्वारे आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्याचं काम करतो. केमिकल रिॲक्शनद्वारे केमिकल रिॲक्शन्स ऑलरेडी घडतात, घडून नाही आणल्या जात. केमिकल रिॲक्शन्स कशाला? डायरेक्ट रिडॉक्स रिॲक्शन बोललो मी मला. रिडॉक्स रिॲक्शन इथं आपोआप घडतात आणि रिडॉक्स रिॲक्शन घडल्यानंतर मग आपल्या इलेक्ट्रिकल एनर्जीचं जनरेशन होतं. लक्षात ठेवा, मीन्स इट कन्वर्ट्स द chemical energy into the electrical energy. It involves the spontaneous. It involves the spontaneous redox reactions. Redox reactions. यामध्ये ज्या रिॲक्शन्स घडतात ह्या स्पॉन्टॅनियस असतात, रिडॉक्सच असतात. बघा इथं बी रिडॉक्स आहे, तिथे बी रिडॉक्स आहे, पण रिडॉक्स रिॲक्शन्स मध्ये फरक काय पाहिला? इलेक्ट्रोलिटिक सेल मध्ये नॉन स्पॉन्टॅनियस रिडॉक्स रिॲक्शन्स आहेत, पण व्होल्टेक सेल किंवा गॅल्व्हॅनिक सेल मध्ये मात्र स्पॉन्टॅनियस रिडॉक्स रिॲक्शन्स आहेत. स्पॉन्टॅनियस आहेत याचा अर्थ याचा डेल्टा जी हा निगेटिव्ह आहे हे अर्थ निघतो. लक्षात ठेवा, डेल्टा जी इज निगेटिव्ह म्हणजे डेल्टा एस टोटल इज पॉझिटिव्ह. डेल्टा जी निगेटिव्ह किंवा डेल्टा एस टोटल इज पॉझिटिव्ह. डेल्टा एस टोटल हा पॉझिटिव्ह आहे हे विसरू नका, ठीक आहे ना. तर अशा प्रकारे इट इज स्पॉन्टॅनियस. सो व्होल्टेक सेल और गॅल्व्हॅनिक सेल converts chemical energy into the electrical energy. It involves the spontaneous redox reactions. In this cell, anode is negative. Anode is negative, but cathode is positive. या सेल मध्ये एनोड हा निगेटिव्ह असतो आणि कॅथोड हा पॉझिटिव्ह असतो, विसरू नका. पाठीमागे उलट आहे, एनोड पॉझिटिव्ह आणि कॅथोड निगेटिव्ह आहे. इथे एनोड निगेटिव्ह आणि कॅथोड पॉझिटिव्ह आहे, पण बट स्टील एनोड कॅरीज ऑक्सिडेशन अँड कॅथोड कॅरीज अ रिडक्शन. हे बिलकुल हे रॉकेट सायन्स नाहीये, हे सिंपल लक्षात ठेवायचं. ऑक्सिडेशन ऑलवेज टेक्स प्लेस ॲट एनोड अँड रिडक्शन ऑलवेज टेक्स प्लेस ॲट कॅथोड. ते म्हणतात पोलॅरिटी बदलली, तिथे एनोड पॉझिटिव्ह होता, इथे एनोड निगेटिव्ह झाला, म्हणजे तो उलट्या रिॲक्शन व्हायला पाहिजे. रिॲक्शन कधीच रिव्हर्स होत नसतात, लक्षात ठेवायचं. रिॲक्शन कधीच उलट्या होत नाहीत, म्हणजे एनोडवर कधीच रिडक्शन होणार नाही. कुठलीच रिॲक्शन नाही दुनियामध्ये. एनोडवर नेहमी ऑक्सिडेशनच होणार, एनोडवर नेहमी इलेक्ट्रॉनचा लॉसच होणार, कॅथोडवर नेहमी इलेक्ट्रॉनचा गेनच होणार. भलेही पोलॅरिटी बदलू द्या, काही फरक पडत नाही. लक्षात आलं ना, ही गोष्ट आपण पक्की लक्षात ठेवायची. सो ऑक्सिडेशन टेक्स प्लेस ॲट एनोड, रिडक्शन टेक्स प्लेस ॲट कॅथोड. एनोड हॅज अ निगेटिव्ह चार्ज, कॅथोड हॅज अ पॉझिटिव्ह चार्ज. इट इन्व्हॉल्व्स स्पॉन्टॅनियस रिडॉक्स रिॲक्शन्स अँड इट कन्वर्ट्स केमिकल एनर्जी इनटू द इलेक्ट्रिकल एनर्जी. अँड दिस सेल जनरेट्स इलेक्ट्रिकल एनर्जी. दिस सेल जनरेट्स इलेक्ट्रिकल एनर्जी. जनरेट्स इलेक्ट्रिकल एनर्जी. इलेक्ट्रिकल एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जीचं जनरेशन करण्याचं काम व्होल्टेक सेल किंवा गॅल्व्हॅनिक सेल करते. आपल्याकडे जी रिस्टॉच म्हणजे जी सेल आहे, छोटीशी सेल असेल, बटन सेल असते, ती सेल सुद्धा एक प्रकारची व्होल्टेक सेलच आहे किंवा गॅल्व्हॅनिक सेल आहे, बरोबर. ती खास करून निकेल कॅडमियम सेल असे लक्षात ठेवा. निकेल आणि कॅडमियमची मिळून निकॅड सेल बोलतो आपण त्याला. निकेल कॅडमियम मिळून बनवलेली ती सेल असते. किंवा आपल्याकडे रिमोटमध्ये जी सेल आहे ती सेल सुद्धा एक प्रकारची ड्राय सेल बोलतो आपण त्याला. ही सुद्धा व्होल्टेक सेलच आहे, लक्षात ठेवा. किंवा तुमच्या मोबाईलमध्ये जी बॅटरी आहे ती बॅटरी सुद्धा निकॅड सेलचीच असते, लक्षात ठेवा. आणि ती बॅटरी सुद्धा त्यात थोडं मर्क्युरी असतं. असे या सगळ्या प्रकारच्या वेगळ्या प्रकारच्या सेल आपल्याला स्टडी करायचे या टॉपिकमध्ये. एनोड कोण, कॅथोड कोण, केमिकल कोणतं भरलं, त्याच्यात रिॲक्शन्स कोणत्या होतील, सगळ्या डिटेलमध्ये पाहिजेत आपल्याला. काही लोड घेऊ नका, काही चिंता करू नका,
ठीक आहे. तर इट जनरेट्स इलेक्ट्रिकल एनर्जी इन टू द किंवा आपल्याकडे अपोलो रिसर्च सेंटरमध्ये म्हणजे स्पेसमध्ये ज्या सेल वापरतात त्या फ्युल सेल असतात. त्या फ्युल सेल सुद्धा होल्टेक सेलच आहेत. फ्युल सेल असतात त्या फ्युल सेल सुद्धा होल्टेक सेल आहे. फ्युल सेल, ड्राय सेल, निकॅड सेल, ह्या सगळ्या सेल ज्या आहेत ह्या एक प्रकारच्या होल्टेक सेल किंवा गॅल्व्हॅनिक सेल आहे. या सगळ्यांची डिटेल स्टडी करायची आपल्याला. ठीक आहे ना. त्याचबरोबर आपल्याकडे इन्व्हर्टरमध्ये बॅटरी आहे. ती बॅटरी दोन्ही प्रकारचं फंक्शन दाखवते. इलेक्ट्रोलिटिक सेलचे फंक्शन दाखवते, होल्टेक सेलचे फंक्शन दाखवते. कशी दाखवते ती आपण पाहणार आहोत. इन्व्हर्टर लाईट गेल्यानंतर सुरू होतं ना ऑटोमॅटिक. तर ते इन्व्हर्टरची जी बॅटरी असते ती बॅटरीमध्ये दोन्ही फंक्शन्स आहेत. हे केमिकल टू इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रिकल टू केमिकल दोन्ही फंक्शन होतं. बघू आपण ते डिटेलमध्ये. सगळ्या बॅटरीज आहेत आपल्याकडे. सगळ्या सेल्स डिटेलमध्ये स्टडी करायच्यात. काही लोड घेऊ नका. वन बाय वन आपण समजून घेऊ. ठीक, चालायचंय पुढे. नेक्स्ट चला. तर दोन प्रकारच्या सेल तुम्हाला सांगितल्या मी. इलेक्ट्रोकेमिकल सेल आपल्याकडे दोन प्रकारचे आहेत. देर आर टू टाइप्स ऑफ द इलेक्ट्रोकेमिकल सेल. नंबर वन is the electrolytic cell and second voltaic cell or galvanic cell. Electrolytic cell converts electrical energy into the chemical. Voltaic cell converts chemical energy into the electrical. Electrolytic cell involves non-spontaneous redox reaction. Voltaic cell involves the spontaneous redox reaction. In the electrolytic cell, anode is positive and cathode is negative. In the voltaic cell, anode is negative and cathode is positive. Electrolytic cell consumes the electrical energy and this voltaic cell generates the electrical energy. So these are the differences between these two cells. Now both the cells we will study one by one. Before that we are going to study electrolytic cell and then we will study the voltaic cell. तर आता टॉपिक मध्ये दोनच सेक्शन स्टडी करायचे तुम्हाला. इलेक्ट्रोलिटिक सेल आणि व्होल्टेक सेल. तर त्यातला पहिला पार्ट मी सुरू करतोय तुम्हाला लागलीच. इलेक्ट्रोलिटिक सेल. ठीक. आता ह्या जो इलेक्ट्रोलिटिक सेल आहे या इलेक्ट्रोलिटिक सेल मध्ये आपण इथे ठिकाणी पॉइंट समजून घेऊयात. व्हॉट हॅपन्स इन द इलेक्ट्रोलिटिक सेल. इलेक्ट्रोलिटिक सेल मध्ये काय फरक पडेल नीट लक्ष द्या माझ्याकडे. इन द इलेक्ट्रोलिटिक सेल यू विल फाइंड हियर द व्हेरियस टाइप्स ऑफ द इलेक्ट्रोलिसिस. अलग अलग प्रकारचे इलेक्ट्रोलिसिस आपण समजून घेणार आहोत. तर त्यातलं पहिलं इलेक्ट्रोलिसिस सुरुवात करतोय मी. इलेक्ट्रोलिसिस ऑफ मॉल्टन ऑर फ्युज्ड NaCl. हेडलाईन द्या. इलेक्ट्रोलिसिस. पहिली सेल सुरू केली मी इलेक्ट्रोलिटिक सेल. सर्वात पहिली सेल मी सुरू केली इलेक्ट्रोलिटिक सेल. या इलेक्ट्रोलिटिक सेल मध्ये पहिला आणि एकच आहे, ज्यादा स्टडी नाही. एकावरूनच आपण बाकीची सगळी इलेक्ट्रोलिसिस समजून घेणार आहोत. इलेक्ट्रोलिसिस ऑफ मॉल्टन और फ्यूज्ड NaCl. मॉल्टन और फ्यूज NaCl चे इलेक्ट्रोलिसिस आपल्याला समजून घ्यायचं आहे. नीट लक्ष द्या व्यवस्थित. खूप महत्वाची गोष्ट आहे. समजून घ्या, लक्षात आणा आणि इथे ठिकाणी एक एक गोष्ट लक्षात ठेवा. इलेक्ट्रोलिसिस ऑफ मॉल्टन और फ्यूज्ड NaCl. हाऊ टू कॅरी आउट द इलेक्ट्रोलिसिस. हे इलेक्ट्रोलिसिस कसं परफॉर्म करायचं हे एकदा समजून घ्या. नीट लक्ष द्या. As shown in the figure, fused NaCl or molten NaCl is taken in a container. Molten or fused NaCl is taken in a container. एका कंटेनर मध्ये मॉल्टन किंवा फ्युज्ड NaCl इथे ठिकाणी घेतलेले. मॉल्टन or fused NaCl is taken in the container. Okay? Molten or fused NaCl is taken in this container. समजा यामध्ये हे कंटेनर मध्ये इथपर्यंत मॉल्टन किंवा फ्यूज NaCl इथे ठिकाणी घेतलेला आहे. ठीक. The two graphite electrodes are placed in it, partially dipped in it. दोन ग्रॅफाइटचे इलेक्ट्रोड हे पार्शियली इमर्स केलेले आहेत आपण. These are the two graphite electrodes. हे दोन ग्रॅफाइटचे इलेक्ट्रोड्स आहेत. These are the two graphite electrodes which are partially immersed in it. हे दोन ग्रॅफाइटचे इलेक्ट्रोड्स आहेत जे पार्शियली इमर्स केलेले आहेत. These are the two graphite electrodes which are partially immersed in it. Okay. Two graphite electrodes are there. हे दोन ग्रॅफाइट इलेक्ट्रोड्स आहेत जे की पार्शियली इमर्स केलेली आहेत. इमर्स म्हणजे बुडवलेली आहेत. ठीक.
नाव दे विल ऍक्ट ॲज इलेक्ट्रोड्स. हे इलेक्ट्रोड्स म्हणून काम करतात. नंबर 1 व्हेरी फर्स्ट, फ्युज्ड NaCl इज टेकन इन अ कंटेनर. हे बघा, फ्युज्ड NaCl या कंटेनर मध्ये घेतलेला आहे. मॉल्टन NaCl और फ्यूज NaCl इज टेकन इन द कंटेनर. ग्लास कंटेनर म्हणा, मेटॅलिक कंटेनर घेण्याच्या ऐवजी. इट ऍक्ट्स ॲज एन इलेक्ट्रोलाइट. ते इलेक्ट्रोलाइट म्हणून काम करतं. ठीक. इलेक्ट्रोलाइट इज अ सबस्टन्स विच कॅन कंडक्ट इलेक्ट्रिसिटी इन मॉल्टन, फ्यूज और ॲक्वियस स्टेट. तर तो इलेक्ट्रोलाइट आहे. सो सम फ्यूज NaCl इज टेकन इन अ कंटेनर which acts as an electrolyte. The two graphite rods are partially immersed in it. These graphite rods will act as the electrodes. Now these electrodes are connected to the external DC supply. These electrodes are connected to the external DC supply. DC म्हणजे direct current supply. ठीक. These electrodes are connected to the external DC supply. त्यातलं जे मोठं टर्मिनल याला पॉझिटिव्ह म्हणतो, छोट्या टर्मिनलला निगेटिव्ह बोलतो आपण. बिगर टर्मिनल इज कॉल्ड द पॉझिटिव्ह अँड स्मॉलर टर्मिनल इज कॉल्ड द निगेटिव्ह. डोंट फॉरगेट. नाउ हियर दिस इज अ पॉझिटिव्ह अँड दिस इज निगेटिव्ह. द डबल एकदा, सम फ्यूज्ड NaCl इज टेकन इन अ कंटेनर विच ऍक्ट्स ॲज एन इलेक्ट्रोलाइट. जसं मी बोलतोय तसं एक्सप्लेनेशन तुम्हाला करता यायला पाहिजे, लक्षात ठेवा. त्यामुळे फुल कॉन्सन्ट्रेट व्हा आणि एक्सपेरिमेंट संपल्याच्या नंतर तुम्हाला बोलता येणं गरजेचं आहे. लक्षात राहिलं म्हणजे तर फुल प्रिपरेशन होईल, नसा अर्धवट प्रिपरेशन होईल. आठवणीत ठेवा. सम फ्यूज्ड NaCl इज टेकन इन अ कंटेनर विच ऍक्ट्स ॲज एन इलेक्ट्रोलाइट. पॉइंट नंबर 2, द टू ग्रॅफाइट रॉड्स आर पार्शियली इमर्स्ड इन इट. These electrodes are called the, these graphite rods are called the electrodes. Graphite is a good conductor, you know. Graphite मधील कार्बन हा sp2 हायब्रिडाइज्ड असतो, पण डायमंड बॅड कंडक्टर आहे. कार्बनचे 2 ॲलोट्रॉपिक फॉर्म्स आहेत, ग्रॅफाइट आणि डायमंड. त्यातला ग्रॅफाइट गुड कंडक्टर आहे, डायमंड हा बॅड कंडक्टर आहे. तर 2 ग्रॅफाइट रॉड्स आर पार्शियली इमर्स्ड इन इट विच ऍक्ट्स ॲज एन इलेक्ट्रोड्स. ते इलेक्ट्रोड म्हणून काम करतात. नाउ दीज इलेक्ट्रोड्स आर कनेक्टेड टू द एक्सटर्नल DC सप्लाय. हे इलेक्ट्रोड हे एक्सटर्नल DC सप्लायला जोडलेले आहेत, डायरेक्ट करंट सप्लायला जोडलेले आहेत. द इलेक्ट्रोड विच इज कनेक्टेड टू द पॉझिटिव्ह टर्मिनल इज कॉल्ड द एनोड. जो इलेक्ट्रोड पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडलेला आहे त्याला एनोड म्हणतात. And the electrode which is connected to the negative terminal is called the cathode. जो इलेक्ट्रोड पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडलेला आहे त्याला एनोड म्हणतात आणि जो इलेक्ट्रोड निगेटिव्ह टर्मिनलला जोडलेला आहे त्याला कॅथोड बोलतात. पॉइंट क्लिअर. नाव व्हेन, आता इथे इलेक्ट्रिक स्विच असेल, इथे एक इलेक्ट्रिक स्विच बसवलेला असेल म्हणजे करंट ऑन ऑफ करण्यासाठी, है ना. असं एक इलेक्ट्रिक स्विच बसवलेला असेल इथे. व्हेन द की इज ऑफ, की इज ऑफ म्हणजे की त्याच्यात टाकायची. की टाकल्यानंतर काय होईल, करंट सुरू होईल. बरोबर. नाउ व्हेन द करंट फ्लोज ॲट दॅट टाइम व्हॉट हॅपन्स, इनिशियली ज्या अर्थी तुम्ही फ्यूज्ड NaCl की सुरू करण्याच्या अगोदर ही गोष्ट समजून घ्या. ज्या अर्थी तुम्ही फ्यूज्ड NaCl घेतलेला आहे, फ्यूज NaCl किंवा मॉल्टन NaCl जर असेल तर NaClचं डिसोसिएशन होईल. विसरू नका. काय होईल, NaClचं डिसोसिएशन होईल. आणि NaClच्या डिसोसिएशनने 2 आयन तयार होतील. पहिला आयन असेल Na+ आणि सेकंड आयन असेल Cl-. पहिला आयन कोणता असेल, Na+. दुसरा आयन असेल Cl-. मीन्स इन द मॉल्टन स्टेट or in the fused state, sodium chloride is dissociated, and its dissociation will liberate the 2 ions Na+ and Cl-. Now don't forget, my dear students, these ions are not liberated due to supply of electricity. Don't forget. हे NaClचं लिबरेशन Na+ आणि Cl- आयन मध्ये जे झालेलं आहे ते इलेक्ट्रिसिटी सप्लाय केल्यामुळे नाही. तुम्ही मॉल्टन सोल्युशन किंवा फ्यूज्ड सोल्युशन घेतल्यामुळे हे इथे डिसोसिएट झालेले असतात. इलेक्ट्रिक करंटमुळे नाही डिसोसिएट झाले. इलेक्ट्रिक करंटमुळे इफेक्ट सांगणार मी तुम्हाला. त्याच्या अगोदर तुम्ही मॉल्टन घ्या, इलेक्ट्रिसिटी पास करा, नका करू, काय घेणं देणं त्याचं. NaClचे Na+ आणि Cl- बनणार आहे. जसं तुम्ही NaCl ला वॉटरमध्ये टाकलं तर Na+ आणि Cl- हे 2 आयन वेगवेगळे होणार आहेत. हे याला इलेक्ट्रिक करंटची काय गरज आहे, समजलं ना. तर NaCl फ्यूज स्टेटमध्ये घेतल्यामुळे त्याचे ऑलरेडी Na+ आणि Cl- हे आयन इथे या ठिकाणी डेव्हलप होतील. आता सोल्युशनमध्ये दोन्ही प्रकारचे आयन्स आहेत. एक आयन आहे Na+ आणि दुसरा आयन आहे Cl-. विसरू नका. आता हे 2 आयन्स अलग अलग आहेत. एकावर पॉझिटिव्ह चार्ज, एकावर निगेटिव्ह चार्ज आहे. नीट लक्ष द्या.
एकावर पॉझिटिव्ह चार्ज दिसतोय, दुसऱ्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे. बघा Na प्लस आहे, हा पॉझिटिव्ह चार्ज आहे याच्यावरती. कोणता चार्ज आहे? पॉझिटिव्ह. आणि Cl मायनस याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे. कोणता चार्ज आहे त्याच्यावरती? निगेटिव्ह चार्ज. आता नीट लक्ष द्या माझ्याकडे मी काय सांगतोय ते. When the electric current starts, when the electric current is started, key is off and current starts. Then when the current starts, we know current flows from positive terminal to negative terminal. That is from high potential to low potential. करंटचा फ्लो होण्याचा प्रवाह कधीही पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह असतो. पाणी कधीही उंचावरून खड्ड्याकडे जातं का खड्ड्याकडून उंचाकडे जातं? नाही जात. तसं करंट कधी हाय पोटेन्शियल टू लो पोटेन्शियलच जातो. म्हणजे पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह जातो. पॉझिटिव्ह हे हायर पोटेन्शियल पॉईंट असतो, निगेटिव्ह हे लोअर पोटेन्शियल पॉईंट. समजा एखादी बॅटरी घेतली तुम्ही, समजा आपल्याकडे रिमोटमध्ये जी सेल आहे त्या सेलमध्ये बघा एक पॉझिटिव्ह असतं आणि एक निगेटिव्ह असतं. तर करंट कधी पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे जात असतं, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह कधी जात नाही, कुठल्याच सेलमध्ये जात नाही. हे काही फॅक्ट आपण पक्का लक्षात ठेवा. ठीक आहे. तर करंट ऑलवेज फ्लो फ्रॉम हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल, दॅट इज फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल. म्हणजे यावरनं लक्षात ठेवा आपण की पॉझिटिव्ह टर्मिनलचं पोटेन्शियल जादा असतं, निगेटिव्ह टर्मिनलचं पोटेन्शियल कमी असतं. पॉझिटिव्ह निगेटिव्ह का ते जन्मतः नाही झाले. ज्या टर्मिनलचं पोटेन्शियल जादा त्याला पॉझिटिव्ह नाव दिलेलं आहे, आणि ज्या टर्मिनलचं पोटेन्शियल निगेटिव्ह त्याला निगेटिव्ह बोललेलं आहे. कमी त्याला निगेटिव्ह. फॉर एक्झाम्पल हे एक पॉईंट आहे आणि हा एक पॉईंट आहे, आणि समजा हा पॉईंट आहे, ह्याचं पोटेन्शियल आहे 10 व्होल्ट, याचं पोटेन्शियल आहे 5 व्होल्ट, आणि याचं पोटेन्शियल आहे 20 व्होल्ट. बघा आता या दोघांच्या मानाने जर पाहिलं तर हे पॉझिटिव्ह दिसतंय आणि हे निगेटिव्ह दिसतंय. या दोघांच्या मानाने जर पाहिलं तर हे पॉझिटिव्ह दिसतंय, हे निगेटिव्ह दिसतंय. या दोघांच्या मानाने जर पाहिलं तर हे पॉझिटिव्ह दिसतंय, निगेटिव्ह. लक्षात आलं ना. कधीही हायर पोटेन्शियल पॉईंट हा पॉझिटिव्ह असतो आणि लोअर पोटेन्शियल पॉईंट हा निगेटिव्ह असतो, विसरू नका. समजलं. याच्या मानाने हा निगेटिव्ह आहे, याच्या मानाने सुद्धा हा निगेटिव्ह आहे. तर 10 व्होल्ट म्हणजे 10 व्होल्ट बघा इथं पॉझिटिव्ह आणि इथं निगेटिव्ह आहे. कशामुळे असं झालं? कारण 10 व्होल्ट हे 5 व्होल्ट पेक्षा मोठे आहे, पण 20 व्होल्ट पेक्षा छोटे आहे ना, म्हणून. समजलं ना. म्हणजे कधी हायर पोटेन्शियल पॉईंट हा पॉझिटिव्ह असतो, लोअर पोटेन्शियल पॉईंट हा कधी निगेटिव्ह असतो, लक्षात ठेवा. तर एका बॅटरीला तर 3 टर्मिनल असे तर नसतात, 10, 5, 20 असं काही नसतं. फक्त 2च टर्मिनल असतात आपल्याकडे. एका टर्मिनलचं पोटेन्शियल जादा असतं, दुसऱ्या टर्मिनलचं पोटेन्शियल कमी असतं. ठीक आहे ना. आता प्रश्न असा आहे की NaClचं तर Na प्लस Cl मायनस आयन ऑलरेडी याच्यामध्ये प्रेझेंट आहे. मग जर आम्ही इलेक्ट्रिसिटी पास केली तर काय होईल? व्हेन वी पास द इलेक्ट्रिसिटी, Na plus and Cl minus ions are now ready to migrate towards oppositely charged electrode. जोपर्यंत हे सॉलिड आहे तोपर्यंत हे मायग्रेट होत नाहीत, प्रेझेंट असतात, मायग्रेट होत नाहीत. त्यामुळे आपण मॉल्टन सोल्युशन घेतलं, वितळलेलं सोल्युशन घेतलं. मेल्ट म्हणजे वितळणे, मॉल्टन म्हणजे वितळलेला. तर मॉल्टन सोल्युशन घेतलं, मेल्ट झालेलं सोल्युशन घेतलं, तर Na प्लस आणि Cl मायनस आयन्स हे अपोजिट इलेक्ट्रोडकडे मायग्रेट होतील. सो Na प्लस विल मायग्रेट टुवर्ड्स द निगेटिव्ह इलेक्ट्रोड. निगेटिव्ह म्हणजे कोणता? हा कॅथोड. तर Na प्लस इज मायग्रेटेड टुवर्ड्स द कॅथोड अँड Cl मायनस इज मायग्रेटेड टुवर्ड्स द एनोड. बघा आता नीट लक्ष द्या माझ्याकडे. हे Cl मायनसचा मायग्रेशन इकडे होईल. Cl मायनस इज मायग्रेटेड टुवर्ड्स द पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड अँड Na प्लस इज मायग्रेटेड टुवर्ड्स द निगेटिव्ह इलेक्ट्रोड. Na प्लस हा निगेटिव्ह इलेक्ट्रोडकडे मायग्रेट होईल. लक्षात राहिलं. म्हणजे काय होऊ लागलं नीट लक्षात आणा. आता Cl मायनस हा अपोजिट इलेक्ट्रोडकडे झाला, Na प्लस अपोजिट इलेक्ट्रोडकडे झाला. Na प्लस इज मायग्रेटेड टुवर्ड्स द कॅथोड, Cl मायनस इज मायग्रेटेड टुवर्ड्स द एनोड. Cl मायनस हा एनोडकडे. एनोडकडेच का? कारण एनोडवर पॉझिटिव्ह चार्ज आहे. एनोडवर कोणता चार्ज आहे? पॉझिटिव्ह. कॅथोडवर कोणता चार्ज आहे? निगेटिव्ह. आणि कॅथोडवर निगेटिव्ह चार्ज असल्यामुळे काय झालं की त्या ठिकाणी येथे Na प्लस हे कॅथोडकडे मायग्रेट झाले आणि Cl मायनस हे एनोडकडे मायग्रेट झाले. हे विसरू नका. सो Cl मायनस आर मायग्रेटेड टुवर्ड्स द एनोड अँड Na प्लस इज मायग्रेटेड टुवर्ड्स द कॅथोड अँड दे गेट डिस्चार्ज. नुसते मायग्रेट होत नाहीत, नुसते स्थलांतरित होत नाहीत, नुसते पळत नाहीत, तर पळून तिथे पोहोचल्यावर तिथे ते डिस्चार्ज होतील. Cl मायनस जसा एनोडकडे जाऊन पोहोचल तसं तो डिस्चार्ज होईल आणि Na प्लस जसा कॅथोडकडे मायग्रेट होईल तसा तो डिस्चार्ज होईल. त्यामुळे Cl मायनस हा एनोडवर डिस्चार्ज होत असल्यामुळे Cl मायनसला एनायन बोलतात आणि Na प्लस हा कॅथोडवर डिस्चार्ज होत असल्यामुळे Na प्लसला कॅटायन बोललं जातं. Na प्लसला नाव काय देतात? कॅटायन. आणि Cl मायनसला काय म्हणतात? एनायन. कुठल्याही इलेक्ट्रोलाइटमध्ये एक कॅटायन आणि एक एनायन असतोच. ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येतो कॅटायन, ज्याच्यावर निगेटिव्ह चार्ज येतो एनायन. का म्हणतात एनायन? कारण तो एनोडवर डिस्चार्ज होतो. ह्याला कॅटायन का म्हणतात? कारण तो कॅथोडवर डिस्चार्ज होतो म्हणून. नावं लक्षात ठेवायची. कॅटायन
कारण कॅथोडवर डिस्चार्ज होतं, एनायन कारण ॲनोडवर डिस्चार्ज होतो. ही गोष्ट आपण विसरायची नाही. आता Na+ डिस्चार्ज झाला, Cl- डिस्चार्ज झाला. कसे डिस्चार्ज होतील बघा, नीट लक्ष द्या. Na+ काय करेल, Na+ काय करेल, एक इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करेल आणि यापासून सोडियम सॉलिड तयार करेल. बघा हे रिडक्शन आहे, दिस इज अ रिडक्शन, याला रिडक्शन बोलतात. आलं लक्षात. म्हणजे Na+ काय करेल, इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करेल आणि सोडियम तयार करेल, सोडियम सॉलिड, सिल्वरी सॉलिड तयार होईल इथे सोडियमचा. सो दिस विल बी द रिएक्शन टेकिंग प्लेस ॲट कॅथोड. कॅथोडवर ही घटना घडेल. कुठे, कॅथोडवर हे घडेल. ॲनोडवर काय होईल मग, ॲनोडवर असंच काहीतरी घडेल. ॲनोडवर काय होईल, Cl- विल डोनेट द इलेक्ट्रॉन अँड विल गेट द Cl+ इलेक्ट्रॉन. तर Cl- ने त्याचा चार्ज देऊन टाकला. Cl- चा चार्ज कसा जाईल, इलेक्ट्रॉन डोनेट केल्यामुळे. Na+ पॉझिटिव्ह चार्ज कधी कमी होईल, निगेटिव्ह ऍक्सेप्ट केल्यामुळे. तर Cl- काय करेल, इलेक्ट्रॉनला डोनेट करेल, क्लोरीन तयार होईल. असे दोन क्लोरीन, सेकंडरी रिएक्शन. आता असे दोन क्लोरीन एकत्र येतील आणि Cl2 गॅस, हा ग्रीनिश गॅस यामधून लिबरेट होईल. लक्षात ठेवा. सो क्लोरीन गॅस इज लिबरेटेड ॲट ॲनोड अँड सिल्वरी सोडियम इज डेपॉझिटेड ॲट द कॅथोड. तर अशा प्रकारे ॲनोड आणि कॅथोडवर दोन रिएक्शन्स घडतील. बघा कॅथोडवर काय झालं, Na+ accepted the electron, so reduction takes place, and at anode Cl- donate the electron, so oxidation will take place. त्यामुळे ऑक्सिडेशन टेक्स प्लेस ॲट ॲनोड, आठवा थोडासा थोड्या पूर्वी, आणि रिडक्शन टेक्स प्लेस ॲट कॅथोड. लक्षात ठेवा, ॲनोडवर ऑक्सिडेशन, कॅथोडवर रिडक्शन. बोललो होतं का, तेच आहे इथं. तर अशा प्रकारे इथे या ठिकाणी आपण इलेक्ट्रिक करंट पास केल्यामुळे, इलेक्ट्रिक करंट पास केल्याबरोबर इथे या ठिकाणी आयन हे अपोजिट चार्ज इलेक्ट्रोडकडे मायग्रेट होतात आणि मायग्रेट होऊन तिथे ते डिस्चार्ज होतात आणि इलेक्ट्रोलिसिसचा रिझल्ट दिसेल तुम्हाला. काय रिझल्ट मिळाला आता इलेक्ट्रोलिसिसचा? रिझल्ट असा मिळाला की कॅथोडवर सोडियम, सिल्वरी सोडियम जमा झाला. सोडियम हा सिल्वरी व्हाईट असतो, तर सिल्वरी व्हाईट कलरचा सोडियम तिथे कॅथोडवर जमा होईल आणि ग्रीनिश गॅस, पेल ग्रीनिश गॅस, हा म्हणजे जो क्लोरीन गॅस आहे तो इथे ठिकाणी ॲनोडवर लिबरेट झालेला दिसून येईल आणि अशा प्रकारे इलेक्ट्रिक करंट फ्लो होईल. आता इलेक्ट्रिक करंट कुठून कुठपर्यंत फ्लो होतो मग सांगितलं, पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे. बघा पॉझिटिव्ह कडून सुरू केला मी, इथून सुरू केला, इथून जाईल सोल्युशन मध्ये, नंतर इकडे मायग्रेट होईल आणि मायग्रेट होऊन इथे परत आणखी त्या ठिकाणी या प्रकारे पाथ असेल त्याचा. म्हणजे करंटची डायरेक्शन अशी असेल, कशी, पॉझिटिव्ह मधून सुरू करायची, सोल्युशन मधून इथे परत आणखी इकडे जायची आणि सर्किट पूर्ण होतं. करंट फ्लो होतो, याचा अर्थ दोन रॉड ते एकमेकांना टच केले नाही तरी करंट कसा फ्लो होईल, तर मध्यंतरी हे आयन काम करतात इलेक्ट्रिक करंट फ्लो करण्याचं आणि म्हणून NaCl हा गुड कंडक्टर आहे. लक्षात ठेवा. हे जर वीक कंडक्टर असता तर इलेक्ट्रिसिटीचं कंडक्शन केलं असतं पण स्लोली केलं असतं. लक्षात राहिलं. तर अशा प्रकारे सोडियम क्लोराईड हा Na+ आणि Cl- हे दोन आयन्स इथे ठिकाणी तयार करतो आणि त्यांचं मायग्रेशन अपोजिट इलेक्ट्रोडकडे होतं आणि अपोजिट इलेक्ट्रोडकडे मायग्रेशन झाल्यामुळे त्या ठिकाणी तिथे ते डिस्चार्ज होतील. डबल एकदा पहा. व्हेन द मॉल्टन NaCl is taken in a container, then NaCl is dissociated. The dissociation of NaCl is like this: Na+ plus Cl-. Now what happens when the electric current is passed? When the electric current is passed at anode, oxidation will take place. Anode or oxidation will, and due to the oxidation here Cl- will form the chlorine by loss of electron, and two such chlorine atoms will combine and will get the Cl2 gas. Okay. Now at the same time at cathode what will happen? The reduction will take place, Cr, and during the reduction there is gain of electron, so Na+ will accept the electron and will form the sodium. So sodium solid is deposited at cathode and chlorine gas, greenish yellow gas, is liberated at anode. So chlorine gas is liberated at anode and silvery sodium is deposited at cathode, and in this way electrolysis will take place. लक्षात राहिलं. म्हणजे कॅथोडवर सोडियम जमा झालेला असेल, डेपॉझिट झालेला असेल आणि ॲनोडवर मात्र क्लोरीन गॅसचं लिबरेशन झालेलं असेल. दिस इज द इलेक्ट्रोलिसिस ऑफ मॉल्टन NaCl. हे मॉल्टन NaClचं इलेक्ट्रोलिसिस आहे. मॉल्टन KClचं इलेक्ट्रोलिसिस सेम प्रकारचं असेल, काही बदल नाही. आता हे तर झालं मॉल्टन इलेक्ट्रोलिसिस, मॉल्टन NaClचं इलेक्ट्रोलिसिस. पण जर का ॲक्वेस NaCl जर घेतला असता किंवा ॲक्वेस KCl घेतला असता किंवा ॲक्वेस कुठलाही सोल्युशन घेतला असता तर मग इलेक्ट्रोलिसिसचा रिझल्ट काय आला असता याच्यावरती आपल्याला विचार करायचा आहे. आणि यावरती आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये विचार करू की मॉल्टन स्टेट घेतल्यावर काय होईल, ॲक्वेस स्टेट घेतल्यावर काय होईल.
कोणत्या ठिकाणी कोणता इलेक्ट्रोलिसिसचा प्रोडक्ट तयार होईल हे डिटेलमध्ये आपण स्टडी करू. ठीक आहे ना. तर पुढचं लेक्चर आपलं खूप भारी होणार आहे आत्ताच्या लेक्चर सारखंच. ठीक.